दार गाठला की माझा विषय आहे भारताचे प्रजासत्ताक भ्रम आणि वास्तव. आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर परीक्षक, उपस्थित शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यासमोर उभी आहे. हातात ध्वज नाही, घोषणा नाही, पण मनात एक प्रश्न घेऊन. हा प्रश्न ऐकायला कठोर वाटेल, कदाचित अस्वस्थही करेल, पण तो विचार करायला भाग पाडणारा आहे. तो प्रश्न असा आहे की भारत खरोखरच प्रजासत्ताक आहे का, की आपण फक्त त्या प्रजासत्ताकाच्या भ्रमात जगतो आहोत? मित्रांनो, आपण लहानपणापासून एक वाक्य ऐकत आलेलो आहोत. भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे. पण आज मी विचारते, हे वाक्य आपण फक्त पाठ केलेले आहे का, की प्रत्यक्ष जीवनात अनुभवलेले आहे? इथेच सुरू होतो भारताच्या प्रजासत्ताकाचा भ्रम आणि वास्तव यांच्यातला संघर्ष. मित्रांनो, दरवर्षी 26 जानेवारी रोजी आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. ध्वजवंदन करतो, भाषणे देतो, संविधानाचा गौरव करतो. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारतो का, हे प्रजासत्ताक आपल्या रोजच्या जीवनात दिसते का? मित्रांनो, सर्वात मोठा भ्रम असा आहे की भारतामध्ये सर्व नागरिक समान आहे. संविधान तसे सांगते, पण वास्तव काय आहे? आजही माणसाची ओळख त्याच्या कर्तृत्वावर नाही, तर त्याच्या जातीवर, धर्मावर, भाषेवर आणि आर्थिक परिस्थितीवर ठरते. एका गरीब घरात जन्म घेतलेला मुलगा आजही शिक्षण, संधी आणि सन्मानासाठी झगडतो, तर श्रीमंत घरात जन्मलेल्याला ते सगळं सहजच मिळतं. हे समानतेचे प्रजासत्ताक आहे का, की केवळ कागदावरची समानता आहे? मित्रांनो, आपण म्हणतो की कायदा सर्वांसाठी समान आहे, पण वास्तव असे आहे की गरीब माणूस वर्षानुवर्ष न्यायालयाची उंबरठे झिजवतो, तारीख मागे तारीख मिळते आणि न्याय फक्त आश्वासन म्हणून राहतो. आणि दुसरीकडे श्रीमंत व्यक्ती आणि सत्ताधारी व्यक्ती पैशांच्या आणि ओळखीच्या बळावर शिक्षा टाळतात. मग हा न्यायाचा भ्रम आहे का, की न्यायाचे खरे प्रजासत्ताक? आणखी एक मोठा भ्रम म्हणजे सत्ता जनतेच्या हातात आहे. हो, आपण मतदान करतो, आपला एका मताचा हक्क आहे, पण निवडणुकीनंतर काय होतं? निर्णय कुणासाठी घेतले जातात? सामान्य जनतेसाठी, की सत्तेच्या जवळ असणाऱ्या काही मोजक्या लोकांसाठी? इथेच लोकशाही हळूहळू एक प्रक्रिया उरते आणि प्रजासत्ताकाची आत्मा कमजोर होते. मित्रांनो, आज जो आवाज उठवतो, जो प्रश्न विचारतो, अनेक वेळा त्याला देशद्रोही ठरवले जाते. मग प्रश्न विचारणं गुन्हा ठरतो आणि गप्प बसणं हे देशभक्ती ठरते. मग प्रश्न पडतो की प्रश्न विचारायचे स्वातंत्र्य हे प्रजासत्ताकाचे लक्षण नाही का? हे सगळे मुद्दे म्हणजेच भारताच्या प्रजासत्ताकाचा भ्रम. पण मित्रांनो, मी इथेच थांबत नाही, कारण जर आपण फक्त अंधार दाखवला तर तेही अन्यायकारक ठरेल. आता पाहूया की भारताच्या प्रजासत्ताकाचं वास्तव काय आहे. वास्तव असे आहे की आजही भारताचे संविधान आपल्याला हक्क आणि संरक्षण देते. आजही न्यायालये एका सामान्य माणसाच्या बाजूने उभी राहतात आणि आजही माध्यमे सत्तेला प्रश्न विचारतात. आजही एका सामान्य नागरिकाने धाडसाने उठवलेला प्रश्न तर बदल घडू शकतो. इतिहास साक्ष आहे की परिवर्तन कधीही सत्तेने नाही, तर सामान्य नागरिकांनी घडवलेले आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की भारताचे प्रजासत्ताक खोटे नाही, ते अपूर्ण आहे, ते संघर्षरत आहे, पण ते जिवंत आहे. मित्रांनो, प्रजासत्ताक म्हणजे परिपूर्ण व्यवस्था नसते, ती सतत तपासली जाणारी, प्रश्न विचारली जाणारी आणि सतत दुरुस्त केली जाणारी व्यवस्था असते. आणि ही जबाबदारी केवळ सरकारपर्यंत मर्यादित नाही, तर आपल्या अनेक नागरिकांची आहे. जर आपण अन्याय पाहून गप्प बसलो, जर आपण फक्त उत्सव साजरे करून आपले कर्तव्य विसरलो, तर प्रजासत्ताकाचा भ्रम टिकेल, वास्तव नाही. पण जर आपण प्रश्न विचारले, संविधान वाचले, नियम पाळले आणि दुर्बलांच्या बाजूने उभं राहिलो, तर हेच प्रजासत्ताक एक मजबूत वास्तव बनेल. मित्रांनो, प्रजासत्ताक दिन फक्त एक तारीख नाही, ती एक आठवण आहे. ती एक आठवण आहे की आपल्याला जाणीव करून द्यायची की सत्ता कुणाची आहे आणि जबाबदारी कुणाची आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की भारताचे प्रजासत्ताक आज भ्रम आणि वास्तव यांच्या मधोमध उभे आहे.
ते भ्रम ठरवायचे की वास्तव हे सरकारपेक्षा जास्त आपल्यावर अवलंबून आहे. तर चला मग आजच्या या दिवशी फक्त आपण प्रजासत्ताक दिन साजरा करणारे नागरिक न बनता प्रजासत्ताक जपणारे जागरूक नागरिक बनूयात. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.